मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही आहोत घराडी गावामध्ये आणि आम्ही आता इकडे जाणार आहोत केशरनाथ मंदिराकडे। आणि आता मी इकडून मंडणगडमधून दहागाव मार्गे आता इकडे घराडी गावामध्ये आलेलो आहोत। आणि हे बघा, इकडे घराडी गाव पुढे राहिलेले आहे आणि इथून आपण आता केशरनाथ मंदिराकडे जाणार आहे। इथे बोर्डसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे। ते इथून 200 मीटरवरच केशरनाथाचे मंदिर आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आपण आता तिकडे जात आहोत। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत केशरनाथ मंदिरामध्ये। हे बघा, याच्या आधीही आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ इथला झालेला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती या मंदिराबद्दल भेटेलच। परंतु आम्ही आता सहज इकडून जात होतो घराडी गावामध्ये। तिकडे पुढे घराडी गावाकडे आम्हाला जायचं होतं, तर तिथे आम्ही जात असतानाच आम्ही बोललो तर आता इकडे जाऊन येऊया। आणि आम्ही आता दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत। तर तुम्हालाही इथे यायचं असेल तर नक्कीच तुम्ही घराडी गावामध्ये श्री केशरनाथाच्या मंदिरामध्ये येऊ शकता आणि दर्शन घेऊ शकता। खूप प्रसन्न वाटतं इथे। आणि इथे बघा, त्याच्या जवळच खाली असं छोटा धबधबा टाईप आहे इथे। आणि इकडे बघा, ते पूल आहे। खूप सुंदर निसर्ग आहे इथे। पुढे कदाचित तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून इथलं 3D दर्शनसुद्धा होऊ शकेल मंदिराचं, किंवा इथल्या आजूबाजूचा परिसराचं 3D दर्शनसुद्धा या आपल्या चॅनलमार्फत दिसू शकेल। तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। तसेच मंदिरामधून बाहेर पडल्यानंतर त्याच्याच बाजूला इथे एक शंकराची पिंड आपल्याला बघायला मिळते। हे बघा मित्रांनो, आपण आता मंदिराच्या उजव्या बाजूला आहोत। हे बघा, इकडे मंदिर आहे आणि उजव्या बाजूलाच खूप मोठासा पाण्याचा ओढा गेलेला आहे। हे बघा, खूप छान वाटतं इथे येऊन। तुम्हाला इथे नक्कीच यावंसं वाटत असेल तर तुम्ही घराडी गावामध्ये व्हिजिट देऊ शकता। हे बघा, खूप सुंदर आहे। तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहोत। आमचे दर्शन घेऊन झालेले आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। आणि लवकरच याचा एक 3D व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल। लवकरात लवकर अपलोड करण्याचा आपण प्रयत्न करू। तोपर्यंत